बॉर्डरलेस पॅन्थर जुन्नर तालुक्यातील एक व्हॉट्सअप ग्रुप. पण एक व्हॉट्सअप ग्रुप वेगवेगळी विधायक कामं कशी करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हॉट्सअप ग्रुप. बॉर्डरलेस पॅन्थरने सुरू केलेला कट्टा. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींना बोलून त्यांची मुलाखत घेतली जाते. आणि आज आपण अशाच एका खास व्यक्तीला भेटणार आहोत या कट्ट्यातील मुलाखतीसाठी. आर्मी मॅन नेमके कोण असतात, काय असतात, कमांडो काय आहेत, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वेगळं असं कार्य करणारे कमांडो राम शिंदे सर यांची आज आपण खास मुलाखत घेणार आहोत बॉर्डरलेस पॅन्थरच्या कट्ट्यामध्ये. चला तर मग खास मुलाखत आणि जाणून घेऊया एका सैनिकाचं, एका आर्मी ऑफिसरचं आयुष्य कसं असतं, त्यांना खास दिलेली ही मानवंदना आणि त्यांचं विशेष केलेलं हे स्वागत. जुन्नर तालुक्यातील उदापूर या छोट्याशा गावात असलेले राम शिंदे सर, कमांडो आर्मी ऑफिसरचं आयुष्य नेमकं कसं असतं अनेक प्रश्नातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग खास या मुलाखतीसाठी. फर्स्ट ऑफ ऑल, बॉर्डरलेस पॅन्थर्स ग्रुपचे पितामह श्री डुमरे साहेब, ग्रुपचे संस्थापक आदरणीय दीपक भाऊ सुकाळे साहेब आणि आमच्या ताई डॉक्टर पानसरे मॅम. सकाळी मला त्यांच्या जागेवर एका ठिकाणी जाण्याचा योग. मोर दॅन 37 लड़के और मोर देन 90% लेकर वहाँ पे बैठे हुए थे और उनके पीछे के जो बैकबोन्स है, रोज पायी यायचे, रोज पायी जायचे. आणि येताना आमचं पायी येणं नसायचं, पण त्यावेळेला रस्ते खूप खराब असायचे. रस्ते फक्त दिसण्यासाठी रस्ते असायचे. पहिली बैलगाडी चालायची आणि पाऊस आत्ता पाऊस नाहीये, पहिलं म्हणजे पाऊस भरपूर असायचा. आणि त्या बैलगाडीच्या त्या चाकावरे पडलेल्या असायच्या दोन्ही साईडनं. आणि तो जो मधला भाग राहिलेला आहे, पाऊलवाट आहे, त्या पाऊलवाटेनं आम्ही पळत जायचो. आणि आपले चप्पल बूट जे आहे ते शाळेतच घालायचे. रस्त्यानं चालताना ते फाटतील, पुन्हा भेटणार नाही, म्हणून ते हातात घ्यायचे आणि पळत चालायचं. बरं, त्यावेळेला शेतकरी असे असायचे की आपल्या शेतामध्ये रस्त्यानं चाललेला जो बैल आहे त्याने तोंड मारू नये, किंवा रस्त्यानं चाललेल्या ज्या शेळ्या वगैरे आहेत त्यांनी आपल्या शेतामध्ये घुसू नये, म्हणून त्यांनी ते काट्याचं कुंपण टाकलेलं असायचं. आणि त्या काट्याच्या कुंपणाला ते काटे एवढे मोठे मोठे, आणि ते काही जरी झालं तरी थोडंसं हवेनं, गाड्यांच्या झटक्यांनी किती करा ते, आणि आम्ही त्याचा विचार करत नव्हतो. आणि तसं शाळेमध्ये यायचं आणि शिक्षण घ्यायचं. तर काय झालं की मी 3rd मध्ये गेलो, त्यावेळेला एक कविता होती जे फ्लाईट लेफ्टनंट निर्मलजीत सिंग शेखाव होते, परमवीर चक्र विजेता. तर त्यांची कविता होती, त्यांच्यावर आधारित एक टेक्स्ट होता आणि त्याच्यामध्ये ती कविता होती. संगरी रणांगणी जे धैर्य मेरू संकटी, जन्मले या भारती गाऊ त्यांना. मग मी त्याचा अर्थ जो आहे तो आमच्या शिंगोटे मॅडमला विचारतो. शिंगोटे मॅडम नंतरच्या तांबे आणि डॉक्टर अमोलेही मला 1 वर्ष सिनियर, आम्ही एकाच शाळेला. तर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं या भारतामध्ये जी जन्मलेली अशा काही आयकॉनिक पर्सनॅलिटीज आहेत की त्यांना हा भारत देश सुद्धा नमन करतो. त्याच्यासाठी हे जे निर्मलजीत सिंगनं केलं ना, हे असं करावं लागतं. मग म्हटलं त्याच्यासाठी काय करायचं, म्हणजे त्याच्यासाठी मिलिटरीमध्ये जावं लागतं, बॉर्डरवर जाऊन लढाई करावी लागते. त्यावेळेला नाव होईल. आणि ते भिनलं आणि तेव्हापासनं एक डोक्यामध्ये घेतलं की युनिफॉर्म कोडमध्ये यायचं. तर मी युनिफॉर्म कोडमध्ये येण्यासाठी तेव्हापासून धडपड सुरू केली. आता त्यावेळेला गावांकडं नदी, नाले, पूर आलेले, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. आणि त्यावेळची मुलं का चिकट होती, तर ही आता जी जमलेली जे केस सफेद करून बसलेले ते असेच नाही बसलेले. ठीक आहे.
त्या लोकांना चांगलं माहिती आहे. मग कुठूनही डोहामध्ये उडी मारा, कोणत्याही आंब्यावरनं त्या आंब्यावर चढा. ठीक आहे, पाड कुठेही दिसू द्या आंब्याच्या झाडावर, तो पाड आम्ही काढणार, दगडाने नाही पाडणार, आम्ही वर चढून काढणार. मग असं होत होत गेलं, शरीर बनत गेलं आणि मग पुढच्या गोष्टी मला अवघड गेल्या नाही. त्याच्यानंतर शालेय शिक्षणामध्ये MCC सुरू झालेली, त्यावेळेला MCC घेतली, युनिफॉर्मची आवड 9वी 10वीला. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये वडापाव खाण्याचे पैसे आहेत, तोच बाहेर जाऊन वडापाव खाईल ना, तोच बंद करेल. आमची तशी अवस्था नव्हती. म्हणजे आम्हाला हॉटेलमध्ये कसं जेवायचं किंवा हॉटेलमध्ये जेवण भेटतं हे आता माझे मित्र बसलेत, शैलेश आरोटे होता, त्यांनी शिकवलं. आम्हाला माहित नव्हतं हॉटेलमध्ये जेवण पण भेटतं. आम्हाला एवढंच माहित होतं की इथं मिसळ भेटते, इथं वडापाव भेटतो. मिसळ आणि वडापाव. आणि लईत जर झालं तर ओतूरच्या यात्रेमध्ये ती हे भेटायची पुरी भाजी. या 3च प्रकार मला माहित होते. कॉलेज लाईफ पर्यंत जेवण भेटतंय, काहीतरी अशी रोटी असते, काहीतरी असं असतं, हे मला माहित नव्हतं. आम्ही याला पुण्याला जायचो आरोटे दादांकडे. आता आरोटे दादांचे म्हणजे शिवाजीराव आरोटेंचे छोटे बंधू शैलेशदादा आरोटे, आणि यांच्याकडे ती SD गाडी असायची. मग ते आणि मी यांच्याकडे कामाला असायचो. म्हणजे व्हॅकेशन्स मध्ये केळीचे खुंड काढणं, ते वाहनं, केळी उतरवणं, अशी जी कामं असायची, कांदे लावणं, रोप उपटणं, या गोष्टींसाठी मी नेहमी त्यांच्याकडे असायचो. मग त्यांचं काय करते, बाबा आजला सुट्टी आहे, मग चल पुण्याला जाऊन. मग त्यांच्या गाडीवर बसायचं, त्या बुलेट आपल्या SD गाडीवर, आणि पुण्याला जाऊन यायचं. तर असं म्हणजे त्यावेळेचं जे वातावरण असं होतं. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये असं बंक करणं किंवा इकडे तिकडे हुंदाडणं हे आमच्या कधी कॅरेक्टरमध्ये पण नव्हतं आणि आम्ही करूही शकलो नाही, कारण तो एन्व्हायरमेंट त्यावेळी नव्हता. म्हणजे त्यावेळी मीच काय, दुसरी पण मुलं नव्हती करत, मीच काय दुसरी पण नव्हती करत. कारण ते जे एन्व्हायरमेंट होतं कॉलेजचं, शिक्षकांचं जे प्रभुत्व होतं त्यावेळेला खूप आधी होतं. आता काही नाही. आता मी पाहतो आता असं काही नाही राहिलं. आता प्रभुत्व हे ज्याच्या खिशात पैसा आहे त्याच्याकडे आलेले एवढे एवढे मोठे मोठे मोबाईल घेऊन मुलं येतात कॉलेजमध्ये. शिक्षकाकडं तो अजूनही तो 1200 असतो नोकिया, आणि त्यांनी ज्या मुलाला शिकवायचंय तो मुलगा AC मधल्या कारमध्ये उतरतो आणि त्याच्याकडं 1.5 लाखाचा आयफोन असतो. काय शिकणार आहे तो? तुम्ही तुमच्या पाल्यांना जर तापवलं नाही ना, म्हणजे जे वातावरण आहे त्या वातावरणातले मार जर त्यांना पडू दिले नाही ना, तुमचे पाल्य नाही होणार. तुम्ही पहा, अनुभव घेऊन पहा. वातावरण त्यांना कळलं पाहिजे, तुमची अवकाश तुम्हाला कळली पाहिजे. तुम्ही त्यांना द्या, काय द्या? ज्ञान द्या, पैसा नका द्या. कारण तुम्ही आता कमावताय ना, तुम्ही आता कमावताय आणि तुम्ही त्यांना खायला घालताय, तेवढंच पुरतं लिमिट. मी माझ्या मुलांनाही सांगतो, तुम्ही फक्त ह्या खाण्यापिण्यापुरते माझ्यावरती डिपेंड आहात, बाकी सगळं तुमचं तुम्ही करायचं. आणि ते करतात. कधी माझ्या मुलांशी तुम्ही बोलून पहा. आणि ही वास्तविकता ही प्रत्येकानं आपल्या मध्ये आणली पाहिजे. हा प्रवास होता माझा. सर कॉलेजचा विषय निघाला, थोडंसं वेगळ्या विषयात येतो. तुम्ही कॉलेजमधल्या गमती जमती तर सांगितलं, पण कॉलेज विषयामध्ये अजून एक विषय असतो, फुलपाखरा दिवस असतो. असं काही फुलपाखराचे दिवस तुम्ही काय अनुभवले का? कारण तुम्ही मला वाटतं जाणीवपूर्वक तो विषय टाळून बाकीचे विषय सांगितले. तुमचे मित्र पण इथं बसलेले आहेत, पाहिलंच नाही. हो, 2 मिनिटं काम बंद ठेवा. काय होतं माहितीये का, त्यावेळेला म्हणजे एक तर पॅशन म्हणा किंवा माझं वडिलांमधलं जे माझ्यामध्ये गुण म्हणा, मला मुलीचा राग यायचा. तिला माहिती म्हणजे खूप राग यायचा मला. आणि एका प्रतिष्ठित पर्सन आहेत, मी नाव नाही घेणार, त्यांची भाची इथं ओतूरमध्ये होती शिक्षणासाठी, आणि तिने मला कॉलेजमध्ये विचारल्यानंतर मी माझ्या वडिलांचं HMTचं घड्याळ घालायचं असं आणि उजव्या हातात घालायचं. म्हणजे ही मुलगी मला का विचारते हा मला हे झालं. आणि माझी जी आग आहे तळपायाची ती मस्तकाला गेली आणि मी तिच्या खाटकन कानाला गेली. आणि तिला मी लेक्चर पाजलं की तू याच्यासाठी आलीस का? ठीक आहे, आता मी नाव नाही घेते त्यांचं. त्याच्यामुळे त्या वेळेमध्ये ना म्हणजे तो एक विषय, कारण ते तुमचं जे इव्होल्युशन असतं तुमचं
जे बॉडीचं इव्होल्युशन असतं त्यावेळेलाच होत असतं आणि त्याच्यामध्ये हे प्रत्येकजण ह्या वयामधनं जात असतं. पण त्यावेळेला आमचं असं होतं की जर मी एखाद्या मुलीबरोबर किंवा मी डुंबरेदादांच्या गाडीवर एखाद्या मुलीला जर घेऊन जर कुठं पाहिलं गेलं तर त्या पखवादावर चालणारे हात आहेत आणि डुंबरेदादांची लात आहे. हे खूप. आणि डुंबरेदादा म्हणजे डुंबरे यांचे वडील तुम्ही सगळे ओळखत असाल त्यांना. म्हणजे आजही त्यांना डुंबरेदादा घाबरतात जबकि ते व्हीलचेअरवर आहेत. ठीक आहे. तर मग आमची काय विषय म्हणजे असं हे होतं. त्याच्यामुळं त्या याच्यामधनं मी बाहेरच होतो. आणि सेकंड गोष्ट अशी होती की जे घरातलं जे वातावरण होतं ते खूप क्रिटिकल होतं. म्हणजे मी ह्या गोष्टींमध्ये पडलो, मी जर वाहवत गेलो तर हे घर कोण सांभाळणार, हे सगळ्यात महत्वाचं आमच्या पुढे एक बर्निंग टॉपिक होता. आणि त्या बर्निंग टॉपिक मधनं की आपण हे जे क्षणभंगूर म्हणतात ना त्याला, त्या फॅन्टसीमध्ये पडण्यापेक्षा क्षणभंगूर सुखासाठी आपण आपलं करिअर उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा, आणि मीही सगळ्यांना हे सल्ले देतो की हे वय असतं याच्यामध्ये तुमच्यामध्ये त्या भावना येतात. पण मी बोलतो की ज्या वेळेला तुमच्याकडं पॉवर येईल, तुमच्याकडं प्रेस्टिज येईल, त्यावेळेला 100% पोरगी पण येईल. पण ज्या वेळेला तुमच्याकडे पोरगी येईल पहिली, हे पॉवर आणि प्रेस्टिज येण्याच्या मध्ये पोरगी आली तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत, डायव्हर्ट होता तुम्ही. त्याच्यामुळं शिका, तुमच्या पाल्यांना सांगा पहिली पॉवर घ्या, प्रेस्टिज घ्या. कॉलरला धरून माझं लग्न लावून दिलंय. ठीक आहे, कॉलरला धरून. आणि ते पण एका शिक्षकानं. आणि शिक्षक लोक किती हे असतात तुम्हाला माहिती. म्हणजे मी माळी आहे, माझी बायको मराठा आहे, पण त्या शिक्षकांनी त्यांना 3 मुली, त्यांनी पता नाही काय पाहिलं माझ्यामध्ये. ही इज द बेस्ट. मला काही घेणं देणं नाही. कॉलरला धरून माझं लग्न लावून दिलं. लग्नाच्या आधीपर्यंत मी माझ्या बायकोला ओळखत नव्हतं. आजही मला सगळे म्हणतात लव्ह मॅरेज असेल. लव्ह करायला मला वेळच नव्हता. आणि त्यावेळेला मोबाईल पण नव्हते. ह्या सगळ्यात एक तुमच्या लक्षात येते का, राम सर नावाप्रमाणेच जसा राम चालला एकवचनी एकपत्नी आणि आज्ञाधारण, म्हणजे हे तसं दुर्मिळ उदाहरण आहे की कॉलरला धरून लग्न लावून दिलं. मला वाटतं आपण बसलो ह्याच्यापैकी फक्त यांच्याच बाबतीत घडलं असेल. आणि ह्याच्याचमुळे कमांडो का तयार झाला हे आपल्या लक्षात येते. आणि आपण म्हणतो की एक वेगळ्या प्रकारची शिस्त हे NCC मध्ये सर त्यावेळेस पासूनच फॉलो करत होते. आणि इतकं ते आजही जे आर्मीचे आता सरांमध्ये आपण ती वृत्ती झालेली पाहतो. आपण काही वेळेसाठी काही काळासाठी एक विशिष्ट शिस्त पाळतो, पण तसं त्यांचं नाहीये. असं त्यांच्या लगेच लक्षात येतं आपल्याला पाहून की त्यांची ती वृत्ती बनलेली आहे. आता मला थोडंसं वेगळं म्हणजे आपण आर्मी नेमकं काय आहे, कसं आहे याच्याबद्दल मी विचारेन की सर आपलं सर्वसामान्यांचं जे रुटीन असतं हे खूप वेगळं आहे की सकाळी उठायचं जे नेहमीचं आहे ते. पण तुमचं रुटीन नेमकं कसं असतं ऑन ड्युटी असताना? आता सर्वांना माहिती आहे यातले किती जण म्हणतात की आर्मीवाल्यांचं डोकं हे गुडघ्यात असतं. किती जण म्हणतात? प्लीज ऑनेस्टली रेज युअर हँड्स. जे ऑर्गनायझेशन तुम्हाला खाण्या पिण्यापासून चालण्या बोलण्यापर्यंत डिसिप्लिन शिकवते, ज्याच्या लाईफ मध्ये डिसिप्लिन नाही, किती पैसा असू दे त्याच्याकडे, त्याचा उपयोग नाही. माझं वय 40 आहे. तुम्हाला मी किती वर्षाचा वाटतो? आणि मी गेले 42nd डे आज मी भाऊंना सांगितलं 42nd डे आहे की मी रात्रीतनं, दिवसाचं झोपायची वेळच नाही माझ्याकडं, रात्रीतनं फक्त मी 2 तास झोपलेलो आहे. 42nd डे आहे. रात्री मला झोपायला वेळ होता तर रात्री एका पार्टीमध्ये असा गुंतलो की मला त्यांनी 2 वाजता जेवायला सोडलं. म्हणजे रात्रीचेही तेच झाले जिथं मी सुट्टी येऊन सुद्धा. म्हणजे एक्झॅक्टली सांगतो की 2 तास 3 तास झोप असते फक्त. आणि आता हे बेस्ट ऑर्गनायझेशन कसं, त्यांनी मला बोलवलं होतं. ठीक आहे की बाबा एक दिल्लीमध्ये जाऊन काहीतरी केलंय, एवढे कॅम्प केलेले, त्या बटालियनने माझं नाव प्रोसिड केलंय. त्यावेळेला माझं नाव राष्ट्रपती पदकासाठी NCC पदकासाठी गेलो होतो.
मग त्यावेळेला तिकडनं मला कॉल आला आणि मी ते भरती हे केलं. तर त्याच्यामध्ये काय आहे, तुमचं जे भरतीसाठी तुम्ही जाता किंवा तुम्ही ज्यावेळेला भरती होता त्यावेळेला एकदम तुमचं फुल डेडिकेशन. सॉरी मी प्रश्न तुमचा थोडासा हे करतो, त्याच्यामधल्या खूप गमती आहेत, म्हणजे कारण एवढी सगळी लोक असतात भरती होण्यामधला. तर मी NCC सर्टिफिकेट होल्डर आणि मी म्हणजे असा तामसी माणूस पहिल्यापासून. तर मला ज्यावेळेला माझे सगळीकडे अव्वल आलं. किस्सा असा होता की आता शैलेश दादा इथे बसलेला आहे, याचा चुलत भाऊ पुतण्या काका आरोटे म्हणून, तो आणि मी NCC ला आम्ही बेस्ट. म्हणजे तो असा होता की तो कावळ्याला कोणी मारू शकत नाही. पण एकदा मी तो आमदारांकडे गेलेलो होतो, वल्लभ शेठ बेनकेंकडे गेले होते, सिनियर बेनके सध्या नाही आहेत ते. तर त्यांनी सांगितलं की आज मृत्यूदिन आहे का, आपण बिलकुल अभिवादन करूया त्यांना. त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही त्यांच्या बंगल्यावर, त्यावेळेला एवढा डेव्हलप नव्हता बंगला. तर मला सांगितलं त्यांनी, आमची अशी ओळख करून दिली की NCC ची पोरं आहेत, असं आहे तसं आहे. तुम्ही थोडं त्यावेळेला कसं चालायचं की आमदारांचं पत्र वगैरे असतं तर भरतीला वगैरे कामाला यायचं. आम्हाला कोणीतरी सांगितलं, आम्ही तिथं पोहोचलो. आम्ही पोहोचलो तर त्याला सांगितलं की बाबा अच्छा NCC मध्ये काय केलं. मला मी 3 गोल्ड मेडल घेतली. कोणती? एक ऑब्स्टिकलचं घेतलं, एक फायरिंगचं घेतलं. स्टॉप फायरिंग येते तुला? हो येते. मग घरातनं लगेच बंदूक मागवली गेली. अशोकाचं झाड होतं उंच आणि त्याच्यावर कावळा बसलेला होता. त्याला सांगितलं मारणार का? मारणार. बंदुकीचा नेम धरला आणि एकाच बार मध्ये तो कावळा खाली होता. गोल्ड मेडलिस्ट होता, राष्ट्रपती पदक भेटलं. आज तो आपल्यात नाहीये. नेहमी बरोबर असेल म्हणजे असं एक. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते सर्टिफिकेट दिले. त्याचा काही कुठे उपयोग झाला नाही. आर्मी कुणाला मानत नाही. ठीक आहे. आमचे 2 एक्समॅन बसलेले तिथं, त्यांना कुणा. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, कुणाला जर वाटत असेल की पैसे देऊन वगैरे कामं होतात ना, काही होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही कोणाला जर वाटत असेल, मला बरेचसे फोन येतात की सर जो मांगोगे दे देंगे, सर 2.5 या 3 देंगे, लेकिन करवा दो सर बच्चे. नहीं हो, आपके बच्चे के अंदर जिगरा है, जान है, दम है, तो आए ग्राउंड में और लड़के दिखाए और आगे बढ़े, उसका वेलकम. लेकिन उसके लिए उसको चिल्ला के बताना पड़ेगा कि मेरे अंदर ये कैपेबिलिटीज है. ऐसे तो हम तो जाके बुलाएंगे नहीं की आज पहिलं चालायचं ना. पहिले गावामधले जाऊन मुस्तंडी लोक उचलून आणायचे आणि त्यांना भरती केलं जायचं. आता आर्मीला गरज नाही. ठीक आहे. आता ज्याच्यात पॅशन आहे त्याने जायचं आणि ज्याच्यामध्ये फक्त पैसे कमवायचे त्यानं नाही. कारण तो हमखास मारणार. कारण तो ट्रेनिंगमध्ये पण पैसे देऊन तो पण म्हणणार मी ट्रेनिंगमध्ये पण एखाद्या उस्तादला पैसे देतो, मला एवढं बाबा पास करून घे. ठीक आहे. तर याच्या सरांनी विचारलं गमती जमती. मी भरती झालो 2003 आणि रिटर्न एक्झामची वेळ आली. शिवाजी दादाकडे होतो आणि रिटर्न एक्झामला गेलो तर तिथं गेल्यानंतर एक मेजर मराठे होते, कोरा चिट्टा 6 फुटाचा माणूस. मी गेल्या त्याला लढवलो. म्हटलं सर मेरा NCC सर्टिफिकेट है, मैं अंडर ऑफिसर रह चुका हूँ और मेरे लिए रिटर्न एग्जाम लागू नहीं है. एक्झॅक्टली ॲज पर रूल मला लागू नव्हती. त्यानं माझ्याकडे पाहिलं, बोला अगर फौज में आना है तो रिटर्न एग्जाम देने तो भाग जा. मी म्हटलं यार हे काय असं बोलतात हे आर्मीवाले. म्हणजे मी शिव्या द्यायला लागलो की काय बोलतात यार, ह्या लोकांना काही कुणाचं पडलेलंच नाही काही नाही. बरं ठीक आहे म्हटलं, मी रिटर्न एक्झाम देणार म्हटलं. रिटर्न एक्झाम मध्ये बसवलं आणि त्यावेळेला म्हणजे IQ एवढा स्ट्रॉंग होता आणि जायचं तिथंच होतं. त्याच्यामुळे अभ्यास एवढा होता, एवढा दांडगा अभ्यास होता की मी पुणे BRO मधला पहिला असा कॅन्डिडेट होतो की ज्याने आउट ऑफ 500 होते. आउट ऑफ 500 मधले मी 500 नंबर्स घेतले आणि 500 नंबर्स रिटर्न एक्झाम मध्ये. आणि त्या कर्नल साहेबांनी मला, कर्नल AR वाजपेयी होते, अभयराज वाजपेयी, सेना मेडल, रिटायर्ड होऊन पुण्यामध्येच. तर त्यांनी मला त्यावेळेला जवळ घेऊन त्यावेळेला त्यांनी मला 500 रुपये दिले होते आणि मला सांगितलं की बोले तू कहाँ अपने घर के नजदीक से नजदीक का सेंटर बता, वहीं पे जाके ट्रेनिंग कर ले, बोले तेरे को कहीं और भेजेंगे. म्हणजे पॅशन लागतं. हा झाला एक किस्सा.
आता आमचं जे रुटीन आहे, आमचं रुटीन जर ऐकलं तर तसंही आम्हाला घोस्ट आर्मीच म्हणतात, आम्हाला भूत म्हटलं जातं. कारण रात्री 12 नंतर तर आम्ही जेवतो. कोण जेवतो रात्री? अघोरी जेवतात रात्री 12 नंतर. ठीक आहे, रात्री 12 नंतर आमचं जेवण सुरू होतं. नाही म्हणजे 12 नंतर जेवण नाही, 12 नंतर पॅक सुरू होतं. पण मी क्लिअर करतो की मी नाना महाराज शिंदेचा मुलगा, त्यांचा वारसा ॲज इट इज घेऊन फौजमध्ये 22 वर्ष सर्व्हिस झाली. मी दारूला हात नाही लावलेला. मी कोणत्याही प्रकारचं चिकन, मटन, मीठ, मच्छी पित नाही, खात नाही. कोणत्याही प्रकारची बियर, कोल्ड्रिंक कधीही घेतलेली नाही. कोणत्याही प्रकारच्या दारूला हात लावलेला नाही. जबकी माझ्या बंगलोवर, माझ्या गेस्ट रूमवर तुम्हाला सगळ्या प्रकारचे माझ्या मित्रांसाठी, माझ्या जे पण माझे हितचिंतक आहेत ते येतात. मी त्यांना एक एन्जॉय करण्यासाठी येतात आणि मी त्यांच्यासाठी नेहमी असतो. आमचा जो दिवस आहे, तुम्ही रात्री किती वाजता झोपले ना त्याच्याशी काही मतलब नसतो. आमचा दिवस आहे तो 4 वाजता सुरू होतो आणि सध्या मी दीड वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत माझं ऑफिस चाललेलं असतं. 8-8 दिवस मी माझ्या मुलांनाही भेटत नाही. म्हणजे ज्या वेळेला समजा मी माझ्या युनिटमध्ये आहे तर घरी यायचं त्यावेळेला मुलं झोपले आणि सकाळी जायचं त्यावेळेलाही मुलं झोपले. त्यांना फक्त झोपलेलं पाहिजे. ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या मिसेस शिंदे कॅरीड आउट करतात. आणि असं आमचं 4:30 वाजताचे जीवन सुरू होतं. सकाळी 4:30ला, 4:30 ते आता आम्ही कमांडोमध्ये, म्हणजे रेग्युलर जी आर्मी आहे त्यांचं एवढं स्ट्रिक्ट नसतं, पण कमांडोचं जे ट्रेनिंग आहे ते खूप स्ट्रिक्ट असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3:30लाच उठावं लागतं. 4:30ला तुम्ही तयार वगैरे होऊन अंगावरती तुमच्या 20 किलोचा बॅटल लोडचा पिठ्ठू म्हणतात त्याला, स्केल ए असतो. तुमचं हत्यार, तुमचं वेपन, तुमचे शूज, पुढच्या पिरियड्समध्ये जाण्यासाठी तुमचे शूज, तुमच्याकडे काय जे काय वेपन्स असतील पुढच्या याच्यामध्ये जाणारे, मग ड्रिलमध्ये जायचे ते ड्रिल शूज असतील, ते सगळं बरोबर घेऊन तुम्ही ग्राउंडवरती भेटलेले असाल. तुम्ही जर त्यावेळेला ट्रेनिंगला जर पाहिलं तर तुमच्यातला कोणताच माणूस तुमच्या पाल्याला फौजमध्ये जाण्यासाठी उत्सुक करणारच, म्हणजे खूप वाईट अवस्था होती. अच्छा, गरमीचे जे दिवस असतात त्या गरमीच्या दिवसामध्ये आमचे उस्ताद आम्हाला काय करतात? गरमीच्या दिवसांमध्ये फुल स्लीवची कपडे, शर्ट अँगोला वरती, त्याच्यावर कोट, 1.5-2 kgचं शर्ट अँगोला असतं आणि त्याच्यावरती कोट घातलेला गरमीमध्ये. प्लॅटफॉर्म फॉर रायटिंग पर्पज. कॉलेजमध्ये असताना मी कविता करायचो का, म्हणजे एवढाही मी डफर नव्हतो, कविता करायचो. मुद्दा बाहेर आला. फुलपाखरू दिवस विचारले होते कॉलेजमध्ये असं कविता करत होते, कोणासाठी एकदा सांगून टाका. कविता करायचो मी आणि माझी एक कविता त्यावेळी सकाळ पेपरला प्रकाशित झाली होती आणि मला 700 रुपयाचा चेक पण भेटला होता. आणि मला पुन्हा ह्या फ्लोमध्ये पुन्हा आणण्यासाठी मी खरंच भाऊंचं धन्यवाद करतो. भाऊंनी माझ्या बरोबर ऑस्ट्रेलियामधनं 59 मिनिट 33 सेकंड, मला अजूनही आठवतं, 59 मिनिट 33 सेकंड माझ्या बरोबर भाऊ व्हॉइस कॉलवर होते. आणि एवढं झाडलं ना मला की तुमच्यासारखा माणूस म्हणजे आपल्याला लपून का ठेवतोय, तुम्ही पुढे यायला पाहिजे, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये या. आणि त्या ग्रुपमध्ये अशी लोक आहेत, असं हे आहे. आणि त्याच्यामधनं मी या फ्लोमध्ये आलो आणि ह्या फ्लोमध्ये आल्यानंतर मग मी लिहायला लागलो. आता माझ्या बऱ्याचशा पोस्ट सगळेजण वाचतात आणि कधी कधी म्हणजे रात्री एकदम स्टाफला काम दिलंय, मग माझ्याकडे थोडा वेळ आहे, झोपता येणार नाहीये, स्टाफचं काम चेक करायचंय, मग मी थोडंसं लिहायला लागतो. किंवा फ्लाईटमध्ये बसलोय किंवा ट्रेनमध्ये बसलोय, मग मी लिहायला सुरुवात करतो. आणि काय असतं की जे खरं असतं ना, सत्य असतं ना म्हणतात, ते आठवायची गरज नसते. त्याच्यामुळं मी असा लेखक आहे की मला काही आठवून काही फॅन्टसी वर्ड्स घेऊन मला लिहिता येत नाही आणि मी ते लिहू शकत नाही. तर मी ह्या फॅन्टसी बॅकग्राऊंडच्या पलीकडनं लिहितो, कारण ते सत्य घडलेलं असतं. आता ही जी नावं घेतली तर माझं नाव ॲज पर शिंदेराम, SR, मग आम्हाला कोड वर्ड्स दिलेले असतात. कोणत्याही ऑपरेशनमध्ये जाण्यासाठी कोड वर्ड्स असतात. मग शेरा रोमिओ हा कोड वर्ड माझा. आता ट्रेनिंग पिरियडमध्ये मी खूप स्ट्रिक्ट, कारण NCC केलेलं, अंडर ऑफिसर राहिलेलो,
पोरं कशी हँडल करायची, लिडरशिप क्वालिटी काय आहे ते सगळं, म्हणजे एक फौजमध्ये जाण्याच्या आधीच आतमध्ये आले. मग मी खूप स्ट्रिक्ट. परत तिथं काय की सगळ्या भारतभरचे ट्रेनिंग असतात, भारतभरचे. कोण नेपाळी आहे, कोण म्यानमारचा आहे, कोण भूटानी आहे, परदेशातले पण आहेत, तर कोण हिमाचलचा आहे, कोण नॉर्थ ईस्टचा आहे, कोण आपल्या पंजाबचा आहे, कोण सरदार आहे, तर कोण डोगरा आहे, तर कोण UP बिहारचा आहे. अशी लोक असतात, सगळे वेगवेगळ्या प्रकारची. बरं तुम्हाला माहिती आपण मराठीमध्ये बोलतो पाचही बोटं आपली काही सारखी नसतात, तोच सिनेरिओ असतो. आणि त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला ही लोक सांभाळायची, तेच ती लोक सांभाळायची म्हटल्यानंतर तुम्हाला खूप स्ट्रिक्ट राहावं लागतं. आणि मग मी स्ट्रिक्ट राहायचो. तर मला सगळेजण, माझं नाव राम म्हणजे राम नावानं मला सगळेजण ओळखायचे. तर त्या एवढे स्ट्रिक्ट याच्यामध्ये म्हणजे मी, कारण जर मी स्ट्रिक्ट नाही राहिलो तर मला पनिशमेंट मिळणार, माझ्या प्लाटूनला पनिशमेंट मिळणार, माझी प्लाटून एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे येऊ शकणार नाही, ही तिथं जन्मजात भावना असते. आणि जे ट्रेनिंग असतात ना, पहिले 6 महिने त्यांना पाकिस्तानी समजलं जातं. म्हणजे एखादा जर पाकिस्तानी आज तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याची काय अवस्था कराल, तशी अवस्था त्या ट्रेनिंगची केली जाते. युनिफॉर्म कोणता असतो माहितीये का? जो पाकिस्तान आर्मीचा जो युनिफॉर्म आहे ना, तो ट्रेनिंग मध्ये आमचा असतो. म्हणजे कोणी दिसला ना की साला ये पाकिस्तानी आ रहा है, इसको मार, अशी अवस्था असते, इसको पनिशमेंट करो. आणि त्या पनिशमेंट घेता घेता एवढं सख्त बनतं माणूस ना, म्हणजे दगड बनतं, एकदम दगड बनतं. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की मी खूप स्ट्रिक्ट राहायचो. मग त्या स्ट्रिक्टनेस मध्ये काय आहे की बोला ये काय करा, ये तो साला रावण है. मग असं इसके जैसा बंदा देखा नहीं, बोला ये कौन जा रहा है, बोला वो मुस्तंडा मराठा है. ठीक आहे. मग ते अशी काही नाव माझी हे होत गेली, प्रसिद्ध होत गेली. आणि मग त्या ट्रेनिंग मधल्या त्या अशा गमती जमतींमध्ये मग मी आता बॉर्डरवरती ज्या वेळेला मला लिहायला मौका भेटतो त्यावेळेला मी लिहितो. आणि प्लीज मी फॅन्टसी वर्ड्स वापरत नाही. त्याच्यामुळे माझ्या पोस्ट आहेत, खूप लोक वाचतात, पर्सनली मला फोन करतात. आणि त्या पोस्ट काका स्वतः मला फोन करतात. आणि काकांचं एवढं म्हणजे काकांपेक्षा काकांचा मला वाटतं नातूही माझ्याच वयाचा असतो. आणि एवढं भरभरून प्रेम. आणि आजपर्यंत तू तडाखलं शब्द नाही. सर मी बोलतो काका राम बोला, नाही तुमची उंची तेवढी, ती उंची जी माझी आज झाली ती खरंच बॉर्डरलेसमुळे झाली. माझा एक प्रश्न आहे सर, की आता आपण बरेचदा सिनेमांमध्ये पाहतो, म्हणजे काही लक्ष असेल, मिशन काश्मीर असेल, किंवा अगदी शेरशाह पिक्चर. आता जरी तो सिनेमा असला तर त्यात एडिट केलं जातं किंवा ते शूट होतं. पण तुम्ही आता राम नावातच आपण त्याचा जर लॉंग फॉर्म पाहिला सरांच्या याने, तर रिअल आर्मी मॅन असं मी म्हणेल. तर हे जे रिअलपणा आहे, तुम्ही रॉयल वाटता, पण रिअलमध्ये नेमकं तिथे कसं काय काय असतं त्याच्याविषयी आम्हाला जाणायचं आहे. तिथल्या अशा काही कथा किंवा तिथले प्रसंग सांगा आम्हाला. काय आहे की रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप जमीन व आसमानाचा फरक आहे. टू मच लॉंग डिस्टिंग्विश बिटवीन रिअल लाईफ अँड रिअल लाईफ, बिगेस्ट डिस्टिंग्विश. त्याच्यामुळं हे पिक्चरमध्ये तुम्ही पाहता, आजला तुम्ही शेरशाह कोण होता, शेरशाह हे त्याचं हे नाव होतं, कोड नेम होतं ऑपरेशनसाठी. तर शेरशाह कोण होता त्याचं नाव मला सांगा बरं, कोणाला माहिती. पण कॅप्टन विक्रम बत्रा, त्याच्या नावाचं कॉलेज आहे हिमाचल मंडीमध्ये. मी स्वतः तिथे जाऊन लेक्चर देऊ. तर तो जो विक्रम बत्रा होता, आज तुमच्यातल्या किती जणांना आज विक्रम बत्रा माहिती आहे? पण तुम्हाला तो कोण आहे तो हिरो त्याचा, विकी कौशल कोण आहे? सिद्धार्थ मल्होत्रा तुमच्यातल्या सगळ्यांना माहित असेल. ज्यानं ऍक्च्युअल तिथं जीव दिला आणि त्याच्या जीवावरती यांनी पैसे कमवले. तुम्हाला ते माहिती आहे, म्हणजे रिअल हिरो आहेत ते माहित नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. आणि रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये खूप मोठा फरक असतो. ते टेक घेऊ शकतात, ते रिटेक घेऊ शकतात, ते रिटेक घेऊ शकतात. आमच्याकडे जर गोळी आली ना, आमच्याकडे रिटेक नसतो. ठीक आहे, आमच्याकडे रिटेक नसतो, आमच्याकडे रिबॉन्ड असतो. त्या गोळीला उत्तर आम्हाला गोळीनेच द्यावं लागतं. ठीक आहे. त्याच्यामुळं त्या पिक्चर पाहणं किंवा तुम्ही आता मनोज पांडेंना किती ओळखतात? लेफ्टनंट मनोज पांडे, 21 वर्षाचा पोरगा, सुप्रीम सॅक्रिफाईस केलं कारगिल वॉरमध्ये. कोणी नसेल ओळखत, पण मनोज पांडे साकारलेल्या अजय देवगणला सगळे ओळखतात. आणि अजय देवगण त्याच्यावरती पता नाही किती करोडची घरं बांधून बसला असेल.
ऍक्च्युली आमचं जे लाईफ आहे ना, आमचं लाईफ म्हणजे हे सगळ्यात मोठं हाईड आउट आहे. मी काय आहे हे माझ्या 22व्या वर्षी 22 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये बॉर्डरलेसमुळे लोकांना कळलंय. मी काय माझ्या गावात माहित नव्हतं. आंबडेकर आप्पा माहित होतं का तुम्हाला मी कोण आहे? नव्हतं माहित. आम्हाला हाईड आउट मध्ये राहावं लागतं. आणि मी याच्यामध्ये येऊन तुम्हाला सांगतो की माझ्या ज्या काही पोस्ट असतात, माझे युनिफॉर्मचे फोटोज वगैरे असतात, फक्त बॉर्डरलेससाठी आहे. कारण मी बॉर्डरलेसवर खूप विश्वास ठेवतो. आजपर्यंत तुम्ही मला मित्र कुठंच शोधणार नाही. ठीक आहे, मी शोधूनही सापडणार. मीच काय कोणताही फौज. त्याच्यामुळं मी आग्रहाचं विनंती करतो की बॉर्डरलेस मधले जे काही माझे सवंगडी आहेत, मी सवंगडी हा शब्द वापरतो. म्हणजे आमच्यामध्ये बडी म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला सवंगडी म्हटलं जातं. बडी म्हणजे जीवाला जीव देणारा, हाक मारल्यानंतर धावत देणारा. मग तुम्ही जे बडी आहात ना आमचे, तेवढं फक्त एक प्रोटोकॉल पाळा की माझ्यासाठीच्या ज्या काही पोस्ट वगैरे आहेत त्या बाकीच्या प्लॅटफॉर्मवर प्लीज शेअर करू. हे फक्त तुमच्यासाठी, बाकीसाठी मला काही घेणं देणं नाही. मी फक्त एकाच ग्रुपमध्ये आहे. जेडींनी मला सांगितलं, जेडींनी मला ग्रुपची हे सांगितली. जेडी नंतर भाऊंनी मला फोन केला आणि मी ग्रुप जॉईन झालो. आणि आजही तुम्हाला माहिती आहे की मी ज्या वेळेला माझ्या सिच्युएशन्सनुसार, मी प्रोटोकॉलनुसार मी ग्रुप सोडतो. आणि ज्या वेळेला यायचं त्यावेळेला नानांना रिक्वेस्ट करतो, नाना प्लीज घेता का? ठीक आहे. आणि मग नानांनी घेतलंय काही सांगत नाही. ते सीधा ग्रुपवरती लिहिलेलं असतं, राम कमांडो राम सरांचं आगमन झालंय, पता नाही काय काय खूप मोठे मोठे शब्द असतात. एवढी उंची आमची नाहीये, कारण तुम्ही जी लोक आहात, तुम्ही जे आम्हाला घडवलेलं आहे आणि आजही बॅकबोन म्हणून तुम्ही आमच्या मागे उभे आहात, खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी खरंच मी बॉर्डरलेस म्हणतो. आणि आज मी सॉरी थोडंसं याच्या बाहेर जाऊन बोलतो, जे आज केलं गेलं ना माझ्यासाठी, आज केलं गेलं म्हणजे मी भारतातला पहिला गोल्ड मेडलिस्ट ब्लॅक कॅट कमांडो झालो. त्यावेळेला एअरपोर्टवरती जो माझा सत्कार झाला होता दिल्लीमध्ये, राजनाथ सिंग साहेबांनी येऊन केला होता, त्याच्यापेक्षा मोठं होतो आजचं. मोठं होतं. मी खरंच सेंटी झालो या गोष्टींसाठी, खरंच मोठं होतं. म्हणजे सगळे प्रोटोकॉल्स तोडून राजनाथ साहेब मला उचलून घेऊन बाहेर आले होते. पण आज जे केलं गेलं हे अविस्मरणीय आहे. आणि त्याच्यासाठी बॉर्डरलेसचा मी खरंच ऋणी आहे. आणि मी खरंच म्हणजे ऍक्च्युली माझी फॅमिली एक 8 दिवसापूर्वीच मी पाठवून दिली होती. आणि मी येण्याच्या मूडमध्ये नव्हतो म्हटलं तरी चाललं, कारण इटलीचा दौरा आणि तिथून पुढे जम्मू काश्मीरला 21 जूनचं अचानकच प्लॅन झालं तिथं की तिथं योगा करणार आहेत मी. पण आम्हाला हे सगळं हे करून बॉर्डरलेसच्या प्रेमासाठी मी म्हटलं 22 तारीख दिली आहे नानांनी, 22 तारीख सोडता येणार नाही. ज्या वेळेला फ्लाईटमध्ये बसायचं त्यावेळेला लॉक मेसेज टाकायचा, मग तो पुन्हा मी होऊन येतो, आई नाही शकता. ठीक आहे. आणि असं करून मी आणि हे खरंच अप्रतिम केलं. माझी मुलं, माझ्या मिसेस, मी खरंच ह्या ऋणाईत राहू इच्छितो. जोपर्यंत बॉर्डरलेस राहील, जोपर्यंत का हयात, मी तर बोलतो सूर्य चंद्र पण जातील, बॉर्डरलेस जाणार नाही. सूर्य पण 12 तासानंतर डुबतो, चंद्रही 12 तासानंतर डुबतो, पण बॉर्डरलेस 24 तास जागा आहे. 24 तास हा वाघ चित्त्यासारखं. मी बोलतो एक आयकॉन बॉर्डरलेस लिहिण्यापेक्षा ना चित्त्याचं एक पिक्चरच टाका ना. तसे आपण चित्त्याच्या प्रदेशामध्ये त्यांच्या छातीशी त्यांच्या डोळ्यांना डोळे लावून आपण फिरतोय. आहे कोणाची हिंमत? आणि भोर साहेबांचं जर पाहिलं तर चित्ते उड्या मारतात आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. बाप देखो क्या जिगरा आहे. मी तर बोलतो खरंच आयकॉन म्हणजे विचार करा या गोष्टींवरती. आणि जो आपला ग्रुपचा जो आयकॉन आहे त्याच्यावरती एक होऊन जाऊ द्या चित्त्याचं चित्र. ठीक आहे. मिलिटरीमध्ये गेला नसता, तुम्ही मिलिटरीमध्ये गेला नसता तर काय होणं तुमच्या मनामध्ये होतं, काय झालं असता, ते क्षेत्र का निवडलं असतं? मी जर मिलिटरीमध्ये गेलो नसतो ना तर मी खरंच शिक्षक होणं पसंत केलं असतं. मी शिक्षक झालो असतो. कारण एक शिक्षक जो आहे, मी पहिलेच सांगितलं की तो एका कारकुनापासून पंतप्रधानापर्यंत लोक घडवतो. आणि सगळ्यात महत्वाचं त्याला माज नाही या गोष्टीचा. ठीक आहे.
आणि फक्त हा एक शिक्षकच आहे. तो शिक्षक पहा, त्याच्या समोर एक आदिवासी मुलगाही बसलेला असतो, एक गावातल्या सरपंचाचा मुलगाही बसलेला असतो. तो कधी तफावत करतो ना? तो आदिवासी मुलाला कसा काढायचा आणि त्या सरपंचाच्या मुलासाठी असाच काढायचा असं शिकवतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे शिक्षकाकडनं घेण्यासारखी की शिक्षक ही तफावतच करत नाही. जातीची नाही, पातीची नाही, धर्माची नाही, मोठ्याची नाही, बडेजावची नाही. आणि कधी आपला बडेजाव माजवणार पोरग कोणत्या एसीच्या कारमध्ये यावं. पण आमचे उकिरडे सर आपल्या त्या, आता मला वाटतं स्कूटी घेतली ना, पहिले सायकलवर यायचे सर. ठीक आहे. आमचे थोरात सर, म्हणजे मी जेव्हापासून पाहिले तेव्हापासून त्यांच्याकडे ती सुझुकी मॅक्स 100R आहे. आणि आजही मी शाळेमध्ये त्यांचं आगमन पाहिलं, तीच गाडी आहे. माझ नाही, त्यांनी बनवलेले कितीतरी लोक आज IAS IPS असतील, किती आमच्यासारखी पुढं देशाच्या संरक्षणासाठी बसलेले असतील, कितीतरी डॉक्टर असतील. आहे का माझ? आजही त्याच काय पैसे नाहीत का त्यांच्याकडे? आहेत. पण नीती, सच्चाई ही घ्यावी तर शिक्षकाकडनं घ्यावी. मी खरंच बनायचं असतं, मिलिटरीमध्ये नसतो आलो तर मी खरंच शिक्षक बनलो असतो. आणि माझ्या खूप इथं सगळे बरेचसे मोस्ट ऑफ शिक्षक आहेत आपल्या ग्रुपमध्ये, शिक्षिकाही आहेत. खूप शिकण्यासारखं आहे. पहा, शिक्षकानं लिहिलेलं आणि आपल्यासारख्या सर्वसामान्याने लिहिलेलं पोस्टवरती पहा तर एकदा किती फरक असतो. खूप फरक असतो. एकदम सुवाच्य, एकदम सोज्वळ, एकदम निर्मळ, कुठून काही बनवून लिहिलेलं नसतं. आपण तरी 10 वेळा विचार करू एखाद्या कवितेमध्ये, अरे हा शब्द ठीक वाटेल का, तो शब्द, पण त्या शब्दासाठी त्यांच्याकडं 10 पर्याय असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं की शिक्षकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सगळ्याच्याच लाईफमध्ये असतात. पण एक जो शिक्षक असतो ना, त्या शिक्षकाकडं एका प्रॉब्लेमसाठी मल्टिपल सोल्युशन्स असतात. पहा तुम्ही, गणित जर असं नाही सुटलं तर शिक्षक समोरच्या डोक्यामध्ये येत नाही तोपर्यंत पता नाही कितीतरी पद्धती वापरून दाखवतात. उत्तर तेच आणतात ना. हा शिक्षक. आणि शिक्षकी करता करता मी माझ्या वडिलांचा वारसाही चालवला असता. कीर्तन प्रवचन मी भजनांमध्ये गायचो. मी वडिलांबरोबर जायचो, वडील पकवाद वाजवायचे आणि मी भजनांमध्ये गायचो होते. मी उकडे साहेबांना माहिती आहे, मी ओतूरमध्ये, टिंगोरमध्ये, रामाच्या मंदिरात, पानेश्वराच्या मंदिरामध्ये मी साथ करायचो, टाळ घेऊन उभा राहून. ठीक आहे, आवडायचं मला आणि आजही आवडतं. मला आजही कोणी म्हटलं की धोतर घालून व्याख्यान देशील तर मी देईन. ठीक आहे. तर मी ते क्षेत्र त्याच्या बरोबर मी घेतलं. तसं पाहिलं तर आजही समाजात 2 लोकांनाच मान जास्त आहे, एक शिक्षक आणि दुसरा आर्मी मॅन. म्हणजे तुमच्या जे डोक्यामध्ये होतं, एक तर मी आर्मीत जाईल किंवा शिक्षक होईल, त्यापैकी तुम्ही आर्मीचं क्षेत्र निवडलं. कारण शिक्षक हा एक पिढी घडवतो आणि आर्मी ती पिढी संरक्षण करण्याचं काम करत असतो. म्हणजे दोघांचाही मान तेवढाच बरोबरीचा आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की बॉर्डरलेस हे 24 तास जागा असतं. तसं पाहिलं तर ते तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. कारण रात्री 1 वाजता पण बॉर्डरलेसला मेसेज असतो आणि सकाळी 5 वाजता सुद्धा, 4 वाजता, आता 5चा नियम तोडून 4 वाजताचा मेसेज चालू झालेला आहे. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही फक्त 4 तास झोपता, तसं बॉर्डरलेस 4 तास फक्त शांत असतो, पण बाकी 24 तास बॉर्डरलेस सुरू असतो. आणि त्या बॉर्डरलेसमुळेच आज तुम्ही बॉर्डरवरती आहात, याचा सगळ्यांना मला अभिमान. प्रश्न एक आता थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये येऊया. तुम्ही शिस्तीत वाढलेला, तुमच्या हाताखाली बराचसा स्टाफ आहे, तुम्ही त्यांना ऑर्डर सोडता, शिस्त, नियम, कायदा, कानून. घरामध्ये कोण कसं वागतं? तुम्ही शिस्तीबद्दले आहात, आर्मीमध्ये शिस्त असते, तुमच्या हाताखाली बराचसा स्टाफ आहे, त्या स्टाफला तुम्ही ऑर्डर सोडता, त्यांना शिस्त सांगता, नियम सांगता. घरामध्ये वातावरण कसं आहे? घरामध्ये बॉस कोण, शिस्त कोण, आणि कोण शिस्त मोडतं आणि कोण शिस्त सांभाळतं? मला वाटतं त्यांना पण ह्या प्रश्नात घ्यायला पाहिजे. एक माईक त्यांच्या हातात जर दिला आपण तर उत्तर आपल्याला सोयीस्कर जाईल. एक्झॅक्टली. मी तर खरंच बोलेल की हा माईक आता तिकडे जावा. सुविद्याताई, मी विनंती करते की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सरांबरोबर द्यावं.
नाही बोलणार म्हणजे इथे परत शब्द दिसतील. त्याच्यामधनच तुम्हाला कळलं असेल बॉस बॉस इज ऑलवेज बॉस. नाही ऍक्च्युली काय आमच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ना जो खरा तोच खरा. म्हणजे मी कितीही मोठा बाहेर किती हे असू द्या मी जर चुकलो तर मला सुनावणार ठीक आहे. आणि मोस्टली घराची जी धुरा आहे ना ही खरंच स्त्रीच चालू. मला बिलकुल वेळ नाही हो. आज माझी दोन्ही मुलं उभी आहेत इथं त्यांना विचारा मी आजपर्यंत त्यांना कधी पेन पेन्सिल घेऊन बसवलंय का. आणि माझी दोन्ही मुलं टॉपर आहेत क्लासमध्ये ठीक आहे. दोन्ही क्लासमध्ये मधली टॉपर आहेत विथ एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज. माझ्या दोन्ही मुलांनी स्केटिंगमध्ये दिल्लीमध्ये चॅम्पियनशिपमध्ये हे केले मेडल्स घेतले गोल्ड मेडल. यासाठी टाळ्या 5 मुलांसाठी रुद्रा आणि आर्या. हो म्हणजे त्यांना जे मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं जे काम आहे तोच कम्प्युटर करू शकतो. माझं काम नाही त्याच्यामध्ये. मी बिलकुल माघार घेतो याच्यामध्ये. आणि ऍक्च्युली मला वेळ असला तरी मी हे नसतं करू शकतो. कारण लहान मुलांना घडवायचं म्हणजे तो जो पेशन्स आहे त्याच्या त्या ट्रिक्स आहेत त्या एक तर आई करू शकते या तर शिक्षक करू शकतो. कोणत्याही बापाचं काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येडा गबाळ्याचे काम नाही. मी इथे येडा गबाळाच आहे. एवढे मेडल्स मिळाले सर तुम्हाला तर तरी सुद्धा तुम्ही अगदी साधे आणि आपल्या माणसांमध्ये खूप मिक्स होता. तर याचं रहस्य काय? बॉर्डरलेस. एका शब्दात सगळं काही सामावलंय. एका शब्दात जर मला विचारलं तर बॉर्डरलेस. मी याच्या आधी कुणाकडेही जात नव्हतो. मी आलो सुट्टीला आलो ना एक लिमिटेड सुट्टी असायची माझी. एक 5, 7, 10 दिवसांची सुट्टी असायची. त्याच्यामध्ये माझं हे असायचं एक शैलेश दादा इथं बसलेला आहे एखादा दिवस त्याच्याबरोबर फिरायचं. सकाळी एखाद्या पूर्ण आठवड्यामध्ये सकाळी कॉफी व्हायची जेडींकडे. म्हणजे जेडींना कळलंय मी आलोय की जेडींनी आवर्जून बोलवायचं माहिती आहे की मी कॉफी घेतो. मग तिथं आम्ही बायकर्स मध्ये बसणार कॉफी घेणार. या दिसत नाही वर्षभर काही दिसत नाही असंच होतं. बिलकुलही काही लवलेश नसायचा. ज्यावेळेला बॉर्डरलेस मध्ये आलो आणि बॉर्डरलेस मध्ये हे जे समोर जे बसलेले आहेत लिव्हिंग लेजंड्स आयकॉनिक सुपर आयकॉनिक पर्सनॅलिटीज या लोकांपर्यंत मी पोहोचलो आणि त्यांनी मला जागं केलं की एक युनिफॉर्म कोडच्या पलीकडे एक सिव्हिल कोडचे पर्सनॅलिटी पण असतात. आणि ती सिव्हिल कोडच्या पर्सनॅलिटीजमध्ये जर तुम्ही मिक्स झालात तर इट विल बी मच बेटर फॉर युअर अपकमिंग लाईफ. कारण मला आज नोकरी मी सोडल्यानंतर मला पुन्हा तुमच्यामध्येच यायचं आहे. त्यावेळेस तर मी युनिफॉर्म कोडमध्ये राहणार नाही. आणि तीच हे घेऊन मला जेडी बरोबर एकदा मी बसलो होतो. मला म्हटले बाबा ठीक आहे आता आम्हाला हे एवढं का बनवलं जातं. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की फौजी माणसं खूप स्ट्रिक्ट असतात खूप रागीट असतात ठीक आहे नसते मार धाड अशाच गोष्टींवरती. तुम्ही सगळेजण टॅक्स भरता ना. प्रत्येक जण टॅक्स भरतो. सगळेजण टॅक्स भरतात. म्हणजे ऑफिशियली कोणी सीए कडनं करत नसेल ITR फाईल करत नसेल तरी सांगतो की सगळेजण टॅक्स भरतात. एक चिप्सचा पुडा जरी घेता ना तुम्ही दुकानामधून त्याच्यावर जो MRP लिहिलेला असतो 10 रुपीज त्या 10 रुपीजमध्ये इन्कम टॅक्स इन्क्लूड असतो. सगळेजण टॅक्स भरतात आणि त्या टॅक्सचा पैसा आमच्यावर लावला जातो. आणि आमच्यावर का लावला जातोय की तुम्ही खूंखार बना तुम्ही शेर बना तुम्ही सिंहासारखं मारा तोडा कोणी येऊ द्या समोर दुश्मन ज्यानं चला तुमच्या देशाकडे पाहिजे त्याच्यासाठी पण. मग काय होतं की तुम्ही एक इमॅजिन करा की तुम्ही म्हणतात ना मराठीमध्ये एक म्हण आहे ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही पण गुण लागला. ती आमच्या सगळ्या मिलिटरीवाल्यांची तीच अवस्था असते. आमच्यामध्ये हा जो क्रूरपणा येतो ना हा क्रूरपणा जर नसेल तर वेन युअर कंट्रीज बॉर्डर्स विल इमॅजिन करा की सिक्युअर नाही आहेत. तुमच्या कंट्रीच्या बॉर्डर सिक्युअर नाही आहेत. तुम्ही इथे एवढ्या आरामात बसू शकता का? युक्रेनची अवस्था पहा. तुम्ही एवढ्या आरामात नाही बसू शकत. तुम्ही पाकिस्तान अफगाणिस्तानची अवस्था पहा. म्हणजे एव्हर टाईम अंडर थ्रीट हा शब्द आम्ही वापरतो. प्रत्येक वेळेला डोक्यावरती टांगती तलवार आहे प्रत्येक वेळेला.
मग तुमच्या ह्या टॅक्समधनं आम्हाला आमच्यावर एवढा पैसा खर्च केला जाते, मग आम्हाला ते तेवढं क्रूर निर्दयी बनवण्यासाठी मग तुम्ही आमच्याकडनं काय एक्सपेक्ट करता हो की यानं साला असं हे करायला पाहिजे? मग तुम्ही आमचं जे डोकं आहे ते गुडघ्यामध्ये आणण्यासाठी तुम्हीच खर्च करताय हा? आणि पुन्हा वाला ये फौजी साला इसका दिमाग है ना घुटने में, क्यों है भाई घुटने में नहीं रखेंगे ना, यहाँ से सोचेंगे ना नहीं मार पाएंगे, यहाँ से सोचेंगे तो नहीं मार पाएंगे, यहाँ से सोचेंगे तो पता नहीं कितने एक ब्लास्ट होता है और एक जवान पड़ा होता है, उसकी पूरी आंतड़ियां बाहर होती है। कितनी आंतड़ियां होती है डॉक्टर साहब को पता होगा? हाँ, इतनी इंटेस्टाइन्स बाहर पड़ी होती है, उनको हाथ से बिनना है, हाथ से। भाई इसको मिलिट्री हॉस्पिटल पहुंचाना है, ये आंतड़ियां सही सलामत जानी चाहिए, ठीक है? ऐसे हात, जसं आपण एखादा चणा खाताना हातातनं पडतो, आपण त्याला फुंकर मारतो पुन्हा तोंडात टाकतो ना, आम्हाला त्या इंटेस्टाईन अशा उचलून त्याला लागलेला कचरा तोंडानं फुकून डॉक्टर पर्यंत पोहोचवायचे असतात की आमचा हा जवान आहे, हा जगला पाहिजे। याच्यासाठी आम्हाला तुम्ही टॅक्स भरताय, याच्यासाठी आम्हाला खुंखार बनवताय, आम्ही खुंखार बनून राहणार, ठीक आहे? आम्ही जर खुंखार नाही बनलो ना तर इथं असा पुन्हा बॉर्डरलेसचा मेळावा नाही होणार, ठीक आहे? त्याच्यामुळे आम्हाला एवढं खुंखारपणा आणणं गरजेचं आहे आणि आम्हाला तसं राहणं गरजेचं आहे। एक आता मागाशी सर तुम्ही सांगितलं की मी शुद्ध शाकाहारी आहे, तर माझा प्रश्न असेल की आर्मीमध्ये राहून हा तुम्ही शाकाहार कसा सांभाळता, त्याचबरोबर शिस्त आणि देशप्रेम ही आपली ओळख आहे, ती कशी जपता? काय की शाकाहारी एकतर तुम्हाला ठेवलं जात नाही फौजमध्ये, कारण तुम्हाला कोणत्याही विषम परिस्थितीमध्ये कुठेही पाठवलं जातं, काय पता त्यावेळेला तिथं तेच राशन उपलब्ध असेल। समजा तुम्ही ग्लेशियर थर्डला गेले, सरांना माहिती आहे ग्लेशियर थर्डला गेले तर तिथं मीठचे पॅकेट येतं, ते आम्ही गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि तेच खायचे। मग त्यावेळेला त्याच्याबरोबर मटर येतात, त्याच्याबरोबर तुम्हाला मका येते, ह्या सगळ्या अशा गोष्टी असतात। मग ते तुम्हाला पर्याय नाही आहे ह्याच्यासाठी, पण त्याच्यामध्ये दूध पण असतं, सगळ्या गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला सर्वाइव्ह करणं गरजेचं आहे। आणि सिनियर जे असतात ना त्याच्यासाठी काहीतरी विक्रळ स्थाळेपणा करावा लागतो आणि त्या सिनियरच्या नजरेमध्ये भरलं की मग तो सिनियर स्वतः सांगतो मेसमध्ये की बोला भाई हे प्युअर व्हेजिटेरियन आहे, लांगरी म्हणतात आमच्यामध्ये, जो शेफ असतो त्याला, बोला भाई लांगरी, अगर इस बच्चे को अगर तूने कभी गलती से भी मीट वगैरह खिला दिया या फिर मीट की बनी हुई कढ़ाई के अंदर सब्जी परोसी तो साला दिन भर रात भर तेरे सर के ऊपर होगा पतीला और तू उस लंगर के मेस के चक्कर काटता रहेगा। माझ्या बाबतीत तेच झालं, माझ्या बाबतीत या शेवटपर्यंत एम आय ऑडिबल? उपजिल्हाधिकारी सन्माननीय मच्छिंद्रजी घोलप या ठिकाणी सपत्नीक उपस्थित झाले आहेत, खरं म्हणजे आपल्या दृष्टीने अत्यंत भाग्याची अशी ही गोष्ट आहे। मी आजचे आपल्या प्रमुख पाहुणे कमांडो रामसर शिंदे यांचा सत्कार सर्वश्री मच्छिंद्रजी घोलप यांनी करावा आणि आपल्या ग्रुपतर्फे त्यांना ही एक प्रेम भेट द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। खूप छान, धन्यवाद। एक नवीन नाव दिलं, रिअल आर्मी मॅन। राम मीन्स रिअल आर्मी मॅन, रिअल आर्मी